मित्र हो, गेल्या काही वर्षापासून आपल्या देशामध्ये न्यायालय सुद्धा वादाची ठरताना दिसू लागलेले आहे. न्यायालय किंवा न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिकूल शेरे मारण्याची किंवा कुठल्याही पद्धतीनं टीका करण्याची गेल्या काही वर्षापर्यंत कुणाचीही हिंमत होत नव्हती. आज मात्र संपूर्ण न्याय व्यवस्थाच अशा आरोपाच्या वादळामध्ये गुरफटून गेलेली आहे. न्याय व्यवस्थेचा स्तंभ कोसळला तर लोकशाहीचा सगळा डोलारा खाली कोसळू शकतो आणि जवळपास अशीच काही परिस्थिती मागच्या काही वर्षापासून तयार होत आहे. सामान्य लोक सुद्धा सर्वोच्च न्यायालयापर्यंत टीका करताना दिसतात, आरोप करताना दिसतात आणि हे चित्र अजिबात चांगलं नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या फुटीचं जे प्रकरण आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही प्रलंबित आहे. या प्रकरणाबाबत सुरुवातीपासून आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही घडत आलेलं आहे ते सगळंच्या सगळं लोकांनी बारकाईने पाहिलेलं आहे. सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन पंतप्रधान गणपतीची आरती करतात हे देशानं पाहिलेलं आहे. न्यायमूर्तीच्या घरात नोटांची पोती आढळली आहेत. पैसा आणि सत्ता यांच्या दबावातून न्यायमूर्ती आपले निकाल देतात असे आरोप आता काही नवे राहिलेले नाहीत. खर तर आता न्याय व्यवस्था हीच सर्वसामान्य माणसाची अगदी शेवटची आशा उरलेली आहे. ठीक आहे, न्याय व्यवस्थेवर कोणी बोलू नये, पण अशी जर अपेक्षा असेल तर न्याय व्यवस्थेनंही तशी वेळ कोणावर आणू नये. या व्यवस्थेचं अधपतन होण्याला नेमकं कोण जबाबदार आहे याचाही विचार कधीतरी व्हायला हवा. राजकीय पक्षाचेच लोक जर न्यायासनावर बसायला लागले आणि न्यायदानाचं काम करू लागले तर न्यायाचं काय होणार हे वेगळं सांगायची गरज नाही. अलीकडच्या काळामध्ये राजकीय विरोधक न्यायालयावर बोलत असतात, अगदी सर्वोच्च न्यायालयावर टीका करीत असतात. सामान्य माणूस सुद्धा न्याय व्यवस्थेवर बोलू लागलेला आहे. पण आता मात्र न्यायालयच न्याय व्यवस्थेवर बोललेला आहे. न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे हे सांगण्याची हिंमत एका न्यायमूर्तीनेच केलेली आहे. न्याय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार अस्तित्वात आहे आणि या वास्तवापासून कुणीही पाठ फिरवू शकत नाही. त्यामुळं न्यायमूर्तीला कुणी गायीसारखं पवित्र समजण्याची गरज नाही अशी टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने केली आहे. कनिष्ठ न्यायालयातील भ्रष्टाचारावर भाष्य करणाऱ्या एका तमिळ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून मद्रास उच्च न्यायालयामध्ये दाखल केली गेली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली, पण याच वेळी न्यायालयानं अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन आणि न्यायमूर्ती व्ही. लक्ष्मीनारायणन यांच्या खंडपीठानं या चित्रपटावर बंदी घालण्याची ही याचिका फेटाळून लावली. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं स्पष्ट शब्दामध्ये म्हटलं, न्याय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आहे हे नाकारता येणार नाही. भूतकाळात ही भ्रष्ट न्यायाधीश होते आणि आजही आहे. त्यामुळं न्यायमूर्तीवर टीकाच होऊ शकत नाही असं नाही. न्याय ही काही बंदिस्त खोलीत राहणारी गोष्ट नाही. सामान्य माणसानं मर्यादा राखून केलेल्या स्पष्ट टीकेचं स्वागतच केलं पाहिजे. अधिवक्ता आर.एस. तमिळवंदन यांनी ही याचिका दाखल केलेली होती. या चित्रपटात न्यायालयाची प्रतिमा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मलिन करण्यात आलेली आहे. त्यामुळं संपूर्ण न्याय व्यवस्थेचा अवमान होत असल्याचा दावा या याचिकेमध्ये केला गेला होता. या चित्रपटाकडे सिनेमाचा एक भाग म्हणूनच पाहिलं पाहिजे. या चित्रपटाची पार्श्वभूमी 7 वेल्स कोर्ट नावाच्या एका काल्पनिक न्यायालयावर आधारित आहे. दिग्दर्शकानं संपूर्ण न्याय व्यवस्था भ्रष्ट असल्याचं दाखवलेलं नाही, याकडेही न्यायालयानं लक्ष वेधलं. काल्पनिक न्यायालयातील व्यक्तीला भ्रष्ट दाखवल्यामुळं न्यायालय अवमान कायदा 1971 म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट अंतर्गत कोणतीही दंडात्मक कारवाई होऊ शकत नाही असं सांगत न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली.
हे प्रकरण केवळ एका चित्रपटापुरतं असलं तरी सुद्धा यावेळी उच्च न्यायालयानं निरीक्षण जे नोंदवलेलं आहे ते न्यायालयाच्या इतिहासात बहुतेक पहिल्यांदाच असावं. न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट न्यायाधीश या गोष्टी उच्च न्यायालयानं स्वतःच मान्य केलेल्या आहेत. मग राजकीय व्यक्ती किंवा सामान्य माणूस बोलू लागला तर त्याला न्यायालयाचा अवमान म्हणायचं का? काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.